इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 13वे रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण आपण मागच्या पिरियडलाच चालू केलेलं आहे. तेव्हा आपण रासायनिक बदल होताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळच्या पदार्थांची म्हणजेच अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ, त्यालाच आपण उत्पादिते म्हणतो, उत्पादिते तयार होतात हे आपण पाहिलं होतं. हे होताना अभिकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ म्हणजेच उत्पादिते तयार होतात. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा होय. ही आपण मागच्या धड्यामध्ये म्हणजेच द्रव्याचे संघटन ह्या पाठामध्ये पाहिले होते. आज आपण रासायनिक बंध म्हणजे काय ते पाहणार आहोत. रासायनिक बंध. अणूचे अंतरंग ह्या पाठामध्ये आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय, मूलद्रव्याची संयुजा हे सगळं अभ्यासलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि मूलद्रव्याची संयुजा यामधील संबंध देखील अभ्यासलेला आहे. राजवायू रासायनिक बंध तयार करत नाहीत कारण त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते. या उलट इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण नसलेले अणू रासायनिक बंध तयार करतात. यामागचं कारण असं आहे की रासायनिक बंध तयार करताना अणू त्यांच्या संयुजा इलेक्ट्रॉनांचा उपयोग करतात. तसेच संयुजेच्या संख्येइतके रासायनिक बंध तयार केल्यावर अणूला इलेक्ट्रॉन अष्टकाचे किंवा द्विकांचे स्वरूपण प्राप्त होते. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्याच्या दोन प्रमुख पद्धती आपण पाहणार आहोत. आयनिक बंध. आयनिक बंधामध्ये आपण सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांच्या अणूपासून सोडियम क्लोराईड हे संयुग कसं तयार होतं ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सोडियम आणि इलेक्ट्रॉनचं स्वरूपण माहीत असणं आवश्यक आहे. सोडियमचा अणुअंक 11 आहे. सोडियमचा अणुअंक 11 आहे आणि म्हणून सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 1, 2, 8, 1 म्हणजेच 11. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. पहिल्या कवचाला के कवच म्हणतात, दुसऱ्या कवचाला एल कवच म्हणतात आणि तिसऱ्या कवचाला यम कवच असे म्हणतात. नंतर इथे क्लोरीनचा अणुअंक 17 दिलेला आहे आणि क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2, 8, 7 असं आहे. पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि शेवटच्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. आता इथे सोडियमच्या संयुजा कवचामध्ये म्हणजेच शेवटच्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळे सोडियमची संयुजा 1 आहे. आणि क्लोरीनच्या संयुजा कवचामध्ये म्हणजेच शेवटच्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच अष्टक पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे आणि म्हणून क्लोरीनची संयुजासुद्धा 1 आहे. सोडियमचा अणू त्याच्या यम कवचातील एकमेव संयुजा इलेक्ट्रॉन गमावतो. तर सोडियमच्या यम कवचामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन सोडियम गमावतो तेव्हा त्याचे उपांत्य कवच एल हे बाह्यतम कवच होते. हा शेवटचा इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे त्याचं शेवटचं कवच नष्ट होतं आणि मग हे जे उपांत्य कवच म्हणजेच त्या शेवटच्या कवचाच्या आधीचं कवच जे आहे तेच त्याचं बाह्यतम कवच होतं, शेवटचं कवच होतं आणि त्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. परिणामतः आता सोडियमला इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती प्राप्त झालेली आहे. मात्र आता इलेक्ट्रॉनांची संख्या 10 झालेली आहे. पहिल्यांदा आपण पाहिलं इलेक्ट्रॉन स्वरूपण तेव्हा 11 इलेक्ट्रॉन होते. आता 1 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्या 10 झालेली आहे आणि म्हणून सोडियमच्या केंद्रकावरील धन 11 ह्या धनप्रभाराचे संतुलन होत नाही व निव्वळ -1 किंवा धन 1 इतका धनप्रभार असलेला Na+ हा धन आयन तयार होतो. या उलट क्लोरीनच्या संयुजा कवचामध्ये अष्टक स्थितीपेक्षा 1 इलेक्ट्रॉन कमी आहे
आणि म्हणून बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर आता शेवटच्या कवचामध्ये क्लोरीनकडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणून सोडियम बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि बाहेरून एक इलेक्ट्रॉन घेतल्यावर क्लोरीनचं इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होतं. मात्र उदासीन क्लोरीन अणूवर एका इलेक्ट्रॉनची भर पडल्यामुळे आता क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन घेतलाय, म्हणजेच आता क्लोरीनचं प्रभार संतुलन बिघडतं आणि निव्वळ -1 इतका ऋणप्रभार असलेला Cl- हा ऋण आयन तयार होतो. सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्य जेव्हा संयोग पावतात तेव्हा सोडियमचा अणू त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि म्हणजेच सोडियमवरचा ऋणप्रभार कमी होतो, म्हणून सोडियमचा धन आयन तयार होतो, म्हणजेच Na+ आयन तयार होतो. आणि क्लोरीन सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे क्लोरीनवरचा ऋणप्रभार वाढतो आणि म्हणून क्लोरीनचा ऋण आयन म्हणजे Cl- हा आयन तयार होतो. विजातीय प्रभारांमध्ये आकर्षण असतं हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे विजातीय प्रभारांमध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकाकडे आकर्षिले जातात व त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतो. परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. एक किंवा अधिक रासायनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात. सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड ह्या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाचा उपयोग करून आकृती 13.3 मध्ये दाखवली आहे. आयनावर असलेल्या +1 किंवा -1 विद्युत प्रभारामुळे एक आयनिक बंध तयार होतो. आयनावर जितका धनप्रभार किंवा ऋणप्रभार असतो ती त्या आयनाची संयुजा असते व संयुजे इतके आयनिक बंध तो आयन तयार करतो. आता आपल्याला इथे आकृती दाखवलेली आहे. यामध्ये सोडियम संज्ञा Na, अणुअंक 11, इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 1 म्हणून पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 1. नंतर क्लोरीन संज्ञा Cl, अणुअंक 17 आणि म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपन 2, 8, 7 म्हणून पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 7. इथे सोडियम अणू हा एक इलेक्ट्रॉन गमावतो, म्हणजे सोडियमवरचा ऋणप्रभार कमी होतो आणि म्हणून सोडियमचा धन आयन तयार होतो Na+. आणि इथे क्लोरीन सोडियमकडून एक इलेक्ट्रॉन घेतो आणि म्हणून इथे सोडियमचा एक इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनवरील ऋणप्रभार वाढतो आणि त्यामुळे क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो Cl-. अशा प्रकारे सोडियम आणि क्लोरीन पासून सोडियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती होते. त्यानंतर आता आपण दुसरं संयुग पाहणार आहोत. मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशा प्रकारे होते. तर इथे मॅग्नेशियम म्हणजे मॅग्नेशियमची संयुजा Mg आणि क्लोरीन मॅग्नेशियमचा एक अणू आहे आणि क्लोरीनचे 2 अणू आहेत. यापासून मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती कशा प्रकारे होते हे इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाच्या आधारे इथे दाखवलेलं आहे आकृतीमध्ये. क्लोरीनचं इथे अणुअंक 17 आहे, म्हणजेच पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन दाखवले. तिथं इलेक्ट्रॉन स्वरूपन पण दाखवलेलं आहे. नंतर हा मधला जो जे दाखवलेला आहे ते मॅग्नेशियमचा अणुअंक 12 आहे. पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन लाल रंगाने दाखवलेले आहेत. नंतर इथे परत क्लोरीनचा अणू पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8, तिसऱ्या कवचामध्ये 7 असे दाखवलेले आहेत. आणि
त्यानंतर इथे हा जो मॅग्नेशियम अणू आहे तो मॅग्नेशियम अणू 2 इलेक्ट्रॉन गमावतो. 2 इलेक्ट्रॉन गमावतो म्हणजेच एक इलेक्ट्रॉन एका क्लोरीन अणूला देतो आणि दुसरा इलेक्ट्रॉन दुसऱ्या क्लोरीन अणूला देतो आणि त्यामुळे इथे Cl Mg2+, इथे 2+ म्हणजेच मॅग्नेशियमने 2 इलेक्ट्रॉन गमावलेले आहेत, म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन इतका ऋणप्रभार कमी झाला आहे आणि म्हणून इथे Mg2+ हा आयन निर्माण झाला आहे आणि इथे Cl- कारण याने एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. अशा प्रकारे इथे मॅग्नेशियम क्लोराईड ह्या आयनिक संयुगाची निर्मिती आपल्याला दाखवलेली आहे. नंतर आणखी काही तुम्हाला आयनिक संयुगांची निर्मिती करायला सांगितलेली आहे, ती तुम्ही तुमच्या वर्गपाठ वहीमध्ये करायची आहे. इथे आपल्याला पोटॅशियम आणि फ्लोरीनचं अणुअंक दिलेले आहेत, त्यावरून आपल्याला इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येईल आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहून आपण त्याप्रमाणे त्याची आयनिक संयुगाची निर्मिती लिहू शकतो ह्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाच्या आधारे. नंतर कॅल्शियम ऑक्साईडचे इथं आपल्याला दिलेलं आहे, अणुअंक दिला आहे, त्यावरून इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येईल. ऑक्सिजनचा पण अणुअंक दिला आहे, त्यावरून इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिता येईल आणि त्यापासून तयार होणाऱ्या कॅल्शियम ऑक्साईड या आयनिक संयुगाची निर्मिती लिहिता येईल. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण करण्याची पहिली पद्धत आपण बघितली आयनिक बंध. आता आपण दुसरी पद्धत घेतोय सहसंयुज बंध. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयुज बंध तयार होतो. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदानप्रदान म्हणजेच देवाणघेवाण होऊ शकत नाही. त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे संधान होते. संधान केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही अणूंची सामायिक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण होते. प्रथम हायड्रोजनच्या रेणूचे उदाहरण आपण घेणार आहोत. अणूचे अंतरंग ह्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असून त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी एक इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणजेच हायड्रोजनची संयुजा 1 आहे. हायड्रोजनच्या 2 अणूमध्ये बंध तयार होताना दोन्ही अणू एकसमान व एकाच प्रवृत्तीचे असल्याने ते एकमेकांबरोबर आपापल्या इलेक्ट्रॉनांचे संधान करतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विकपूर्ण होते व त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतो. 2 अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्यालाच आपण सहसंयुज बंध म्हणतो. 2 संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संधानाने एक सहसंयुज बंध तयार होतो. हायड्रोजनच्या 2 अणूंपासून H2 ह्या रेणूची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाचा उपयोग करून आकृती 13.5 मध्ये दाखवली आहे. 2 अणूंमधील सहसंयुज बंध त्या अणूंच्या संज्ञांना जोडणाऱ्या रेषेने सुद्धा दर्शवतात. इथे आपल्याला हायड्रोजनचा अणू दाखवला आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. दुसरा हायड्रोजनचा अणू त्याच्यामध्येही एक इलेक्ट्रॉन आहे आणि मग हे हायड्रोजनचे हे 2 अणू इथे सहसंयुज रेणूची निर्मिती करतात. इथे हे 2 अणू इलेक्ट्रॉनांचं संधान करतात आणि इलेक्ट्रॉनांचं संधान केल्यामुळे इथे असा हा सहसंयुज बंध तयार होतो, म्हणजेच H2 ह्या सहसंयुज रेणूची निर्मिती इथे दाखवलेली आहे. आता H2O ह्या सहसंयुज संयुगाच्या रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या अणूंपासून कशी होते ते आपण पाहणार आहोत. आता इथे ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे आणि म्हणून ऑक्सिजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि 6 असं असणार आणि मग ऑक्सिजनच्या अणूच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या म्हणजेच शेवटच्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन असणार, म्हणजेच ऑक्सिजन अणूच्या संयुजा कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे ऑक्सिजनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत
आणि म्हणून ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. H2O रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयुज बंध करून आपले इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण करतो. ऑक्सिजनचा एक अणू हे 2 सहसंयुज बंध 2 हायड्रोजन अणूंबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. हे होताना दोन्ही हायड्रोजन अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होते. इथं आपल्याला आकृतीमध्ये दाखवले हा हायड्रोजनचा अणू आहे. इथे 1 इलेक्ट्रॉन आहे. नंतर इथे ऑक्सिजनच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, कारण ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 6 आहे. आणि 2 6 म्हणजेच पहिल्या कवचामध्ये 2 आणि दुसऱ्या कवचामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. आणि ते हा हायड्रोजनचा दुसरा अणू आहे, त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि मग हा हायड्रोजनचा एक अणू ऑक्सिजनच्या अणूबरोबर इथे इलेक्ट्रॉनांचं संधान करतो. त्याचप्रमाणे हा हायड्रोजनचा अणूसुद्धा इथे ऑक्सिजनबरोबर इलेक्ट्रॉनांचं संधान करतो आणि त्यामुळे इथे H2O ह्या सहसंयुज रेणूची निर्मिती होते. याचप्रमाणे तुम्ही HCl ह्या सहसंयुज संयुगाची निर्मिती कशी होते ते तुम्ही स्वतः तुमच्या वहीमध्ये, वर्गपाठ वहीमध्ये करायचं आहे. आणि स्वाध्यायामधले जे प्रश्नांची उत्तर आहेत ती तुम्ही तुमच्या वर्गपाठ वहीमध्ये लिहून काढायची आहेत, पाठांतर करायची आहेत, धडा वाचायचा आहे. इथे आपला हा 13वा धडा पूर्ण झालेला आहे. सोडियम व क्लोरीन ही मूलद्रव्ये जेव्हा संयोग पावतात तेव्हा सोडियमचा अणू त्याचा संयुजा इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो. म्हणजेच सोडियमवरचा इथे ऋणप्रभार कमी होतो आणि त्यामुळे सोडियमचा धन आयन म्हणजेच Na+ हा आयन तयार होतो. आणि सोडियमने क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे क्लोरीनचा ऋणप्रभार वाढतो आणि त्यामुळे क्लोरीनचा ऋण आयन तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे की विजातीय प्रभारामध्ये आकर्षण असतं आणि त्याप्रमाणे इथे विजातीय प्रभारांमध्ये स्थितिक विद्युत आकर्षण बल असल्यामुळे हे विरुद्ध प्रभारी आयन एकमेकांकडे आकर्षिले जातात व त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतो. परस्पर विरुद्ध प्रभार असलेल्या धन आयन व ऋण आयन यांच्यामधील स्थितिक विद्युत आकर्षण बलामुळे तयार होणाऱ्या रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात. एक किंवा अधिक आयनिक बंधामुळे तयार होणाऱ्या संयुगाला आयनिक संयुग म्हणतात. आता आपण सोडियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून सोडियम क्लोराईड ह्या आयनिक संयुगाची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपणाच्या रेखाटनाचा उपयोग करून आकृती 13.3 मध्ये दाखवली आहे. आयनावर असलेल्या +1 किंवा -1 विद्युत प्रभारामुळे एक आयनिक बंध तयार होतो. आयनावर जितका धनप्रभार किंवा ऋणप्रभार असतो ती त्या आयनाची संयुजा असते व संयुजे इतके आयनिक बंध तो तयार करतो. आता इथे आपल्याला आकृती दाखवलेली आहे. सोडियम त्याचा अणुअंक 11 आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 1 आहे आणि म्हणून पहिल्या कवचामध्ये 2, दुसऱ्या कवचामध्ये 8 आणि तिसऱ्या कवचामध्ये 1 इलेक्ट्रॉन. इथे शेवटच्या कवचातला इलेक्ट्रॉन लाल रंगाने दाखवला आहे. इथे क्लोरीनची संज्ञा Cl, त्याचा अणुअंक 17, म्हणून इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 8 7 असं आहे. म्हणून पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या कवचामध्ये 7 इलेक्ट्रॉन. आणि इथे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन गमावलेला आहे आणि म्हणजेच सोडियमवरचा ऋणप्रभार कमी झालेला आहे. इलेक्ट्रॉन गमावला आहे म्हणजेच इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो, तो ऋणप्रभार सोडियमवरचा कमी झालेला आहे आणि म्हणून सोडियमचा धन आयन तयार होतो. त्याचप्रमाणे इथे क्लोरीनने सोडियमकडून 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे, म्हणजे सोडियमवरचा धनप्रभार चुकलंच, इथंच चुकते. मीटर बरोबर आले ना.